कोंबडा तर कापून येत पाय मुंडी ह्यात पुरायची कोंबड्याची, पुन्हा वर नुसता निवड कोंबडीची पाय ह्यात पुरायचं. मुंड हां. त्याचं पुन्हा नंतर निवडायच्या वेळेला नाही त्याच्या आधी आम्ही इथं खाली त्यात ते पुरायचं. पूर्ण मुंड का मुंडी? 4 पाय मुंडी. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या पहाटेचं आम्ही कुठे चाललो आहे. तर कुठे चाललो आहे हे सांगण्याआधी तुम्ही पाहू शकता आता किती वाजले आहेत. आता वाजले आहेत सकाळचे 5:45 आणि आमच्या आजच्या राईडला सुरुवात झाली आहे पुण्यातून. एवढ्या पहाटेचं निघूनसुद्धा आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं. ट्रॅफिकसोबतच अधूनमधून पाऊसही पडत होता. वातावरण तर इतकं मस्त होतं ना, आणि ह्या वातावरणात फिरण्यात मजाच वेगळी आहे. या बाईकवरती आमची ही दुसरी लाँग राईड आहे. तर याआधी पण आपण जेव्हा गाडी नवीन घेतली होती त्यावेळेस पण आम्ही जवळपास 300 ते 350 किलोमीटर लाँग राईड केली होती आणि आत्ताही आपण 200 ते 250 किलोमीटर राईड करून जाणार आहोत. तर फायनली पुण्यातलं ट्रॅफिक पार करून आम्ही आता पोचलो आहोत कात्रजच्या बोगद्याजवळ. या बोगद्यामध्ये एंटर केल्यावरती असं वाटतं की आपण एखाद्या वेगळ्याच दुनियेत आलो आहोत आणि गाड्यांचा आवाज तर इतका येतो की कानाला ते सहन होत नाही. ॲक्च्युली आम्हाला ना कात्रजच्या घाटामध्ये सनराईजचा छान व्ह्यू पाहायचा होता, पण तिकडे खूप पाऊस होता आणि कात्रजचा घाट आम्ही जसा ओलांडला तसं आम्हाला थोडंफार इथं ऊन दिसत होतं. पुढे नंतर आम्हाला आमच्या डेस्टिनेशनपर्यंत जातपर्यंत कुठेच पाऊस लागला नाही. आता वाजले आहेत 8 आणि 8 वाजता आम्ही जवळपास खंबाटकीच्या घाटाजवळ होतो. खंबाटकीचा घाट ओलांडल्यानंतर थोडंसं आपल्या गावाकडच्या एरियात आल्यासारखं वाटतं. जे लोक सातारा, सांगली, कोल्हापूरकर असतील ते लोक या गोष्टीची नक्कीच रिलेट करतील. खंबाटकीच्या घाटामध्ये भरपूर सारे मोठे ट्रक आणि अवजड वाहने असतात, त्यामुळे या घाटामध्ये खूप ट्रॅफिक जाम होते. तर घाटातल्या ट्रॅफिकला मागे टाकून आम्ही आता फायनली खंबाटकीचा घाट उतरून पुढे आलो आणि घाट उतरून खाली आल्यानंतर आम्हाला हा मस्त असा सनराईज पाहायला मिळाला. हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो आणि आम्ही आता आहोत पुणे टू बँगलोर हायवे जो आहे त्या हायवेला. तर आता फायनली इथून आमचं डेस्टिनेशन आहे फक्त 60 किलोमीटर पुढे आणि अर्धा तास प्रवास केल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या गावामध्ये. तर हे आहे आमच्या गावाकडचं मस्त असं वातावरण. तर आम्ही आता गावी कशासाठी आलोय तेही तुम्हाला सांगते. आमच्या गावाकडं आखाड महिन्यामध्ये आखाड साजरा केला जातो, म्हणजेच की गावची यात्रा असते म्हसोबाची. तर तेच करण्यासाठी आम्ही आज गावाकडे आलोय. गावामध्ये एंटर केल्याच आम्हाला ही आमची नदी दिसते. माझ्यासाठी या यात्रेचा एक्सपिरियन्स खूपच नवीन आहे, कारण की पहिल्यांदाच मी हे सगळं पाहणार आहे. तुम्हालाही या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळेल, त्यामुळे आपला हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आल्या आम्ही पाहिलं की आमचे पप्पा इथं बोकडाला सोडून घेत होते आणि म्हसोबाची यात्रा असल्यावरती म्हसोबाला बोकड कापावा लागतो आणि ही परंपरा तुम्हाला फक्त गावाकडेच पाहायला मिळेल. ही जी म्हसोबाची यात्रा आहे ही दरवर्षी करावीच लागते. आता हे सर्वजण या बोकडाला घेऊन आमच्या शेतात चालले आहेत, जिथे की म्हसोबाचं स्थान आहे. ही जी यात्रेची परंपरा आहे ही खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. हा जो म्हसोबा आहे तो गेली कित्येक वर्ष आमच्या रानाची, शेतीची आणि पिकांची राखण करत आहे, ज्याला राखणदार पण म्हणतात, आणि त्याच्यासाठी हे सर्व करावे लागते. हा जो एक बळी आहे तो दरवर्षी त्या ठिकाणी द्यावाच लागतो, नाहीतर असे म्हणतात की तो जो राखणदार आहे तो आपला पाठलाग करतो. हे जे तुम्ही पाहताय हे सर्व आमचे शेत आहे आणि हे जे तिथे उभे राहिले तिथे त्या म्हसोबाचे स्थान आहेत. तिथे त्या जागेची पहिली पूजा वगैरे केली जाते. तिथे एका बाजूला असा खड्डा उकरून त्यामध्ये बळी दिलेल्याचा काही भाग हा पुरला जातो. कोंबडा तर कापून येत पाय मुंडी ह्यात पुरायची कोंबड्याची, आणि पुन्हा वर नुसता निवड कोंबडीची पाय मुंड ह्यात पुरायचं होतं. मुंड हां. आणि त्याचं पुन्हा नंतर निवडायच्या वेळेला नाही त्याच्या आधी आणि इथं खाली भस्का आहे, खाली डबरं पाडून त्यात ते पुरायचं. पूर्ण मुंड का मुंडी? 4 पाय मुंडी. आता हे सर्व पुरून झाल्यानंतर सर्वजण घरी यायला निघाले. घरी आल्यानंतर मुलांनी इथं मटण कट करायला सुरुवात केली आणि मटण कट केल्यानंतर सर्वांचे एक समान वाटे करायला सुरुवात केली.
आता हे जे मटण आहे हे आपल्या घरी नेऊन शिजवावे लागते आणि त्याचा नैवेद्य बनवून जिथे आपण म्हसोबाची पूजा केली होती तिथे नेऊन तो नैवेद्य दाखवावा लागतो. आता घरी आल्यानंतर पप्पांनी इथे मटणाचे बारीक पीस करून घेतले आणि त्याचबरोबर इथं चूल पण पेटवून घेतली होती. चूल पेटवून झाल्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये चरबी आपण तळून घेतली आहे. त्यानंतर जे मटण होतं त्याला आपण हळद मीठ इथे लावून घेतोय. त्यानंतर ज्या पातेल्यामध्ये आपण चरबी टाकली होती त्याच पातेल्यामध्ये आपण कांदा चांगला लालसर भाजून घेणार आहोत. ही रेसिपी आमच्या सासूबाईंची आहे आणि जोपर्यंत कांदा लाल होतोय तोपर्यंत एका चुलीवरती आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. बोकाचा पीस आहे ते काय असते बोका? काय बोका? इथे कांदा आणि चरबी नीट भाजल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत आलं, लसूण आणि कोथिंबीरची आपण पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये आपण टाकणार आहोत. आता यामध्ये टाकलेली ही पेस्ट आपण चांगली परतून घेणार आहोत आणि पेस्ट परतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हळद मीठ लावलेलं जे मटण आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. मटण टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफ येऊन द्यायची म्हणजे की आंगचं पाणी सुटलं पाहिजे. आंगचं पाणी सुटल्यानंतर आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण याच्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. इथं आपलं आता आळणी मटण बनवून एकदम रेडी आहे. आता यातलं सुक्क मटण जे आहे ते सुक्क बनवण्यासाठी साईडला काढून घ्यायचंय. त्यानंतर आपण आता या रश्श्यामध्ये वाटलेलं खोबरं आणि घरगुती मसाला टाकून घेणार आहोत. रस्सा आपला तयार झाल्यानंतर इथं सुक्क बनवायला सुरुवात केली आहे. आधी एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात उभ्या आकाराचा कांदा चिरून घेतला आहे. तो कांदा लाल होतपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. कांदा लाल झाल्यानंतर यामध्ये आपण सुकं खोबरं, घरगुती मसाला, मटण मसाला हे सगळं टाकून घेणार आहोत. मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण आपले जे सुक्के पीस होते तर ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाल्यानंतर आपलं इथं सुक्क मटण रेडी आहे आणि इथे आपला रस्सा पण रेडी झाला आहे. तर मंडळी या जेवायला सर्वजण. तर तुम्हाला हा आजचा आखाडचा बेत कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये.